नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्टोरी मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून। मेरठ जिल्ह्यामध्ये गाजीपूर नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारी भक्ती देवी ही अतिशय गरीब महिला असते आणि आपला घर खर्च चालवण्यासाठी जमीनदारांच्या शेतीमध्ये जाऊन मेहनत मजुरी करत असते। भक्ती देवी अगदी प्रामाणिकपणे आपले काम करत असायची। भक्ती देवीच्या कुटुंबामध्ये तिला 2 मुली होत्या। मोठ्या मुलीचं नाव मोनल आणि लहान्या मुलीचं नाव सोनल। दोन्हीही मुली आता जवान होत चालल्या होत्या। भक्ती देवीच्या कुटुंबामध्ये तिच्या 2 मुली सोडून तिचा पती देखील होता, ज्याचं नाव होतं अरविंद सिंग। मात्र अरविंद हा 3 वर्षांपासून एकाच जागेवरती खाटेवरती पडून होता, कारण अरविंद सिंगला लकवा मारलेला होता आणि तो हलू चालू शकत नव्हता, फिरू शकत नव्हता। त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या भक्ती देवीवरतीच होती। भक्ती देवी मेहनत मजुरी करून आपल्या पतीसाठी अर्ध्या पैशांनी त्याचे गोळ्या औषधे घेऊन येत असायची आणि बाकीचा उरलेला अर्धा पैसा तिच्या कुटुंबासाठी गुजारा करण्यासाठी लावत असायची। अशा प्रकारे दिवस जात होते। भक्ती देवी आपल्या 2ही मुलींना नेहमी सांगत असायची की तुम्ही घराच्या बाहेर निघायचं नाही। तिच्या 2 मुली नेहमी आपल्या आईकडे बघून बोलत असायच्या की आई, तू एकटीच शेतामध्ये जाऊन काम करते, आम्ही देखील मोठ्या झालो आहेत, आम्ही देखील तुझ्यासोबत काम करू। मात्र भक्ती बोलायची की तुम्हाला घरातून बाहेर निघण्याची गरज नाही, कारण तुम्ही आता मोठ्या झाल्या आहेत, जवान झाल्या आहे आणि असं कोणतंही काम करायचं नाही ज्यामुळे आम्हा पती पत्नींना खाली शर्मेने मान खाली घालावी लागेल। आणि तिच्या मुली सोनल आणि मोनल या देखील अतिशय संस्कारी मुली असतात। या आपल्या आईला नेहमी बोलायच्या की आम्ही असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे वडिलांना आणि तुला खाली मान घालावी लागेल। असेच दिवस जात होते तर पुढे चालून ही भक्ती खूप उदास राहू लागते। आता तिच्या मुली तिला विचारतात की तू इतकी उदास का राहत आहेत, तर ही भक्ती सांगते की मला आता काम मिळणं मुश्किल झालं आहे। भक्तीला काम न मिळण्याचं एकमेव कारण हे होतं की भक्ती देवी दिसायला अतिशय सुंदर महिला होती आणि अजूनही ती जवान दिसत होती। ही भक्ती जेव्हा कधी जमीनदाराच्या शेतामध्ये मेहनत करण्यासाठी जात असायची, जमीनदाराची वाईट नजर या भक्तीवरती पडत असायची आणि जो कोणी हिला बघायचा, हिच्या गरिबीला बघून, हिच्या बेबसीला बघून एकच बोलायचा की तू जवान महिला आहे, सुंदर महिला आहे आणि तुझ्या जवानी अशा प्रकारे तू बर्बाद करू नको, आमच्यासोबत वेळ घालव। मात्र ही भक्ती देवी त्यांना एकच बोलायची की मी माझा इज्जतीचा सौदा कधीही करणार नाहीये। आणि त्यामुळे पुढे चालून या भक्तीला आता काम मिळणे मुश्किल होऊन बसले होते। आता भक्तीच्या पतीची तब्येत आणखी खराब होऊ लागली होती। पतीसाठी तिला गोळ्या औषधे आणायचे होते आणि घरासाठी किराणा देखील आणायचा होता। मात्र भक्ती ही कामावरती जात नव्हती, त्यामुळे तिच्याकडे आता पैसा शिल्लक राहिला नव्हता। त्यामुळे ही भक्ती देवी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून उसने पैसे घेण्याचा विचार करू लागते आणि उसने पैसे घेण्यासाठी ही शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरी जाऊ लागते। मात्र या भक्ती देवीला एकही व्यक्ती पैसे देण्यासाठी तयार नसतो। आता या भक्ती देवीला आठवते की आपल्या शेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर देखील राहतो, ज्याचं नाव आहे गुज्जर सिंग। हा पोलीस इन्स्पेक्टर चांगला पैशावाला श्रीमंत व्यक्ती आहे, याच्याकडे भरपूर सारी जमीन देखील आहे आणि हा आपल्याला नक्कीच व्याजाने पैसे देऊ शकतो। त्यामुळे ही भक्ती देवी गुज्जर सिंगकडे जाण्याचा निर्णय घेते आणि गुज्जर सिंगच्या बंगल्यावरती जाऊ लागते। मित्रांनो, जो गुज्जर सिंग असतो हा जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस इन्स्पेक्टर असतो। गुज्जर सिंग हा खूप अय्याशी करणारा व्यक्ती असतो, रिश्वत घेणारा व्यक्ती असतो आणि गुज्जर सिंगला महिलांचा देखील खूप शौक असतो आणि दारूचा देखील खूप शौक असतो। हा गुज्जर सिंग दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ड्रिंक वगैरे तो नेहमी करत असायचा आणि दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एखादी नवीन महिला आपल्या घरी घेऊन येत असायचा आणि आपल्या पत्नीसमोरच दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवत असायचा, वाईट काम करत असायचा। त्यामुळे या गुज्जर सिंगची जी पत्नी होती मनीषा, ही गुज्जर सिंगला खूप त्रस्त झाली होती, कारण मनीषाचं गुज्जर सिंग ऐकण्यासाठी अजिबात तयार नव्हता। त्यामुळे पुढे चालून मनीषाने या गुज्जर सिंगला घटस्फोट दिला होता आणि मनीषा कायमस्वरूपी गुज्जर सिंगला सोडून आपल्या आईसोबत जाऊन माहेरी राहू लागली होती। पुढे चालून हा गुज्जर सिंग आता आपल्या बंगल्यामध्ये एकटाच राहू लागला होता। नियमितपणे आपल्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी करण्यासाठी देखील जात होता। मात्र पुढे चालून या गुज्जर सिंगला रिश्वत घेताना एक दिवस पकडण्यात आलं आणि गुज्जर सिंगला
पोलीस इन्स्पेक्टरच्या पदावरून नोकरीवरून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलं. तेव्हापासून हा गुज्जर सिंग आपल्या बंगल्यावरतीच राहू लागला. मात्र गुज्जर सिंगने ही पोलीसची नोकरी करून भरपूर सारा पैसा कमावलेला होता. गुज्जर सिंगकडे स्वतःची 15 एकर जमीन देखील होती आणि ती जमीनच आता हा गुज्जर सिंग बघू लागला होता. तर आता ही भक्ती देवी गुज्जर सिंगच्या बंगल्यावरती जाते, तर गुज्जर सिंगच्या बंगल्याला बाहेरून कुलूप लावलेलं असतं. आता भक्ती देवी आजूबाजूच्या लोकांना विचारते की इन्स्पेक्टर साहेब गुज्जर सिंग कुठे गेले. तेव्हा तिला शेजारचे लोक सांगतात की गुज्जर सिंग जे आहे हे नेहमी आपल्या शेतामध्येच असतात, कदाचित शेतामध्येच गेले असतील. आणि अशा प्रकारे ही भक्ती, हिला पैशांची गरज असते, तर ही कसलाही विचार न करता सरळ गुज्जर सिंगच्या शेतामध्ये जाऊन पोहोचते. गुज्जर सिंग जो असतो आपल्या शेतामध्ये ट्यूबवेलजवळ अंघोळ करत असतो. आता गुज्जर सिंगची जशी नजर या भक्तीवरती पडते, भक्तीची सुंदरता बघून हा गुज्जर सिंग त्याच ठिकाणी घायाळ होतो. गुज्जर सिंग विचार करू लागतो की ही सुंदर जवान महिला कोण आपल्या शेतामध्ये येत आहे. आणि हा विचार करता करता भक्ती त्याच्या जवळ येऊन पोहोचते आणि भक्ती या गुज्जर सिंगला प्रणाम करते आणि बोलते की साहेब, माझी खूप मजबुरी आहे, माझी खूप गरिबी आहे, माझ्या पतीची तब्येत खराब आहे, त्यांच्यासाठी मला गोळ्या औषधे आणायची आहे आणि त्यासाठी मला 5,000 रुपयांची गरज आहे. जर तुम्ही माझी मदत केली तर मी नक्की तुमचे पैसे व्याजाने परत फेडेल. आता हे सर्व ऐकून जो गुज्जर सिंग असतो या भक्तीची सुंदरता जवानी बघून या भक्तीला बोलू लागतो की हे बघ भक्ती, मी तुला पैशांची मदत तर नक्की करू शकतो, मात्र तुला तर माहीतच आहे माझं लग्न झालेलं आहे, मात्र माझी पत्नी माझ्यासोबत राहत नाही, तिने मला घटस्फोट दिला आहे आणि माझ्या घरामध्ये मी सोडून दुसरं तिसरं कोणीही नसतं आणि माझ्या घरामध्ये मी काम करण्यासाठी एक मोलकरीण देखील ठेवली होती, मात्र ती मोलकरीण एक दिवस माझ्या घरातून कायमस्वरूपी पळून गेली. तेव्हापासून घरातील सर्व कामे मला करावे लागतात. माझी अशी इच्छा आहे की तू उद्यापासून माझ्या घरामध्ये नोकरानीचं काम करणं सुरू करावं. आता हे सर्व ऐकून जी भक्ती असते हिला खूप आनंद होतो. भक्ती विचार करते की मला नोकरी देखील या गुज्जर सिंग इन्स्पेक्टरच्या घरामध्ये मिळत आहे. तर भक्ती गुज्जर सिंगला बोलते की काही काळजी करू नका साहेब, मी उद्यापासूनच तुमच्या घरामध्ये नोकरी करणं सुरू करून देईन. आणि अशा प्रकारे गुज्जर सिंग खुश होऊन तिला आपल्या पाकिटमधून 5,000 रुपये काढून देतो आणि भक्तीला बोलतो की उद्या सकाळी 8 वाजेपासून तू नियमितपणे माझ्या बंगल्यावरती काम करण्यासाठी यायचं आहे. भक्ती खुश होऊन सरळ आपल्या पैसे घेऊन आपल्या घरी जाते. घरी गेल्यानंतर आपल्या दोनही मुलींना मोनल आणि सोनलला बोलते की मुलींनो, खूप आनंदाची गोष्ट आहे, मला पैसे देखील भेटले आहे आणि नोकरी देखील भेटली आहे. आपल्या घराशेजारीच गुज्जर सिंग पोलीस इन्स्पेक्टर राहतात, त्यांच्या घरामध्ये मला नोकरानीचं काम भेटलं आहे आणि मी तेथे काम करत जाईन आणि आपल्याला पैसे देखील भेटत जाईन. हे सर्व ऐकून सोनल आणि मोनल खूप खुश होतात आणि अशा प्रकारे ही जी भक्ती असते आपल्या पतीसाठी गोळ्या औषधे घेऊन येते, काही किराणा घेऊन येते आणि असं आनंदी तिचा दिवस जातो. आता ती रात्र जाते, जसा दुसरा दिवस उगवतो ही भक्ती सकाळी 8 वाजता सरळ या पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगचा दरवाजा वाजवते. पोलीस इन्स्पेक्टर दरवाजा उघडतो, समोर बघतो भक्ती उभी असते. तिची सुंदरता आणि जवानी बघून हा इन्स्पेक्टर खूप खुश होतो आणि त्यानंतर हा भक्तीला बोलतो की भक्ती चल आतमध्ये ये, मी तुला सर्व कामे समजावून सांगतो. आणि त्यानंतर हा गुज्जर सिंग भक्तीला सर्व कामे समजावून सांगतो आणि भक्तीला सांगतो की तुला हे सर्व कामे करावे लागतील आणि जेव्हा तुझं काम पूर्ण होईल तेव्हा तू तुझ्या घरी निघून जाऊ शकते. आणि अशा प्रकारे ही भक्ती आता गुज्जर सिंगच्या बंगल्यामध्ये काम करू लागली होती. गुज्जर सिंग नियमितपणे आपल्या शेतावरती देखील जात असायचा. असेच 10 ते 12 दिवस गेले तर एक तारीख येते 10 मे 2026चा दिवस असतो. जी भक्ती असते नियमितपणे 8 वाजता या गुज्जर सिंगच्या बंगल्यावरती दरवाजावरती थाप मारते. गुज्जर सिंग दरवाजा उघडतो आणि त्यानंतर ही भक्ती घराच्या आतमध्ये जाऊन गुज्जर सिंगचं घरातील सर्व कामे करू लागते. मात्र गुज्जर सिंग जो असतो आज त्या ठिकाणी बसून दारू पिऊ लागतो. भक्ती जी असते ही बघत असते गुज्जर सिंग दारू पित आहे, मात्र भक्ती जी होती अतिशय साधारण महिला होती. गुज्जर सिंग काय करतो त्याच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतं, ती आपल्या कामामध्ये व्यस्त असते. मात्र जो गुज्जर सिंग असतो आता याला हळूहळू नशा होऊ लागते आणि या नशाच्या हालतमध्ये हा बघू लागतो की जी भक्ती आहे त्याच्या घरामध्ये नोकरानीचं काम करत आहे, ही दिसायला किती सुंदर आहे आणि मी हिच्या जवानीचा मागच्या
10 ते 12 दिवसांपासून दर्शन घेत आहे, मात्र फायदा अजूनपर्यंत घेतला नाही. गुज्जर सिंगने ठरवलं असतं की आजच्या दिवशी मी या भक्तीचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे हा गुज्जर सिंग चांगली नशा झाल्यानंतर या भक्तीकडे चालत येतो आणि भक्तीला बोलतो की हे बघ भक्ती, तू चांगली जवान महिला आहे, दिसायला देखील सुंदर आहे, तुझ्या 2 जवान मुली घरामध्ये आहे, तुझा पती नेहमी आजारी असतो आणि तू या गरिबी तुझी दूर केली पाहिजे. तू जर माझ्यासोबत वेळ घालवू लागली तर मी पुढे चालून तुझ्या 2ही जवान मुलींचं लग्न देखील करून देईन आणि त्याबद्दल तुझ्याकडून 1 रुपया देखील पैसा घेणार नाही. तुझ्या पतीच्या तब्येतीची देखील मी काळजी घेण्यासाठी तुला वाढवा पैसे देत जाईन आणि अशा प्रकारे तू खूप खुश राहू शकते. आता हे सर्व ऐकून जी भक्ती असते ही त्या ठिकाणी शांत उभी राहून घेते. आता भक्ती विचार करते की आपण आजपर्यंत एकाही व्यक्तीला होकार दिला नाही आणि आपली इज्जत दावावरती लावली नाही. मात्र आज भक्तीने आपली सर्व मान मर्यादा सोडून दिली होती, कारण तिच्याच पुढे तिचं संपूर्ण कुटुंब होतं, तिची गरिबी होती आणि हे सर्व बघून हा जो गुज्जर सिंग सांगत होता की तुझ्या मुलींचे देखील लग्न करून देईन, अशा प्रकारे आश्वासन देत होता. हे सर्व भक्ती डोळे झाकून विश्वास ठेवते आणि भक्ती त्या ठिकाणी गुज्जर सिंगला होकार दर्शवते. भक्तीने आपल्या इज्जतीचा गुज्जर सिंग पोलीस इन्स्पेक्टरसोबत सौदा केला होता आणि गुज्जर सिंग त्यानंतर आपला घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेतो आणि भक्तीला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर ही भक्ती आपल्या मनमर्जीने गुज्जर सिंगसोबत आपली वेळ घालवू लागते. आता दोघांच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करू लागतात आणि जेव्हा दोघांची इच्छा पूर्ण होते, दोघांचं मन भरतं, हा गुज्जर सिंग खुश होऊन भक्तीला 2000 रुपये अजून देतो आणि भक्तीला बोलतो की भक्ती, नियमितपणे तू येत जा आणि माझ्यासोबत अशीच वेळ घालवत जा, मी तुला पैसे देखील देईन आणि तुझ्या मुलींचं लग्न देखील करेल. अशा प्रकारे भक्ती खुश होऊन गुज्जर सिंगच्या घरामध्ये ते सर्व काम करते आणि आपल्या घरी निघून जाते. मात्र भक्तीला माहीत नव्हतं की तिने आज जे काही केलं आहे या गोष्टीमुळे तिच्या कुटुंबासोबत किती मोठा आघात होणार आहे. जो गुज्जर सिंग इन्स्पेक्टर आहे तो तिच्या मुलींसोबत देखील काय करणार आहे. तर असेच दिवस जात असतात. आता ही भक्ती नियमितपणे या गुज्जर सिंग इन्स्पेक्टरच्या घरात काम करण्यासाठी जात असायची आणि हा पोलीस इन्स्पेक्टर भक्तीच्या मनमर्जीने आणि त्याच्या मनमर्जीने तिच्यासोबत वाईट आणि घाणेरडं काम करत असायचा. भक्तीला देखील याबद्दल काही तक्रार नव्हती, कारण यामध्ये भक्तीची देखील मर्जी होती. तर असेच काही दिवस जातात. तर एक तारीख येते, 27 मे 2026चा दिवस असतो. सकाळचे 9 वाजलेले असतात. भक्ती जी असते हिची तब्येत आज ठीक नसते, ती आजारी पडलेली असते आणि तिच्या ज्या मुली असतात सोनल आणि मोनल या भक्तीला विचारतात की तुला काय झालं. भक्ती देवी बोलते की माझी तब्येत खूप खराब झाली आहे. तिच्या मुली बोलतात की तू काम करू नको. भक्ती बोलते की हे बघा, जर मी काम केले नाही तर आपला घर खर्च कसा चालणार, तुमच्या वडिलांचे औषधे कुठून येणार. एवढं सर्व बोलत असतानाच गुज्जर सिंगचा कॉल या भक्तीला येतो आणि भक्तीला तो बोलू लागतो की तू आज माझ्या घरी काम करण्यासाठी का आली नाही. तर ही भक्ती सांगते की आज माझी तब्येत खराब आहे साहेब, काळजी करू नका, मी माझ्या मोठ्या मुलीला मोनलला तुमच्या घरी काम करण्यासाठी पाठवून देते. आता हे सर्व ऐकून जो गुज्जर सिंग असतो खूप खुश होतो आणि खुश होऊन तो कॉल कट करतो. गुज्जर सिंग आज भक्तीच्या मुलीसोबत सोनलसोबत खूप घाणेरडं आणि वाईट काम करणार असतो. ते भक्तीला आणि सोनलला देखील माहीत नसतं. आता भक्ती आपल्या मुलीला मोनलला बोलते की तुला आज माझ्या ठिकाणी गुज्जर सिंगच्या घरामध्ये काम करण्यासाठी जावं लागणार आहे. तर ही मोनल बोलते की मी गुज्जर सिंगच्या घरामध्ये काम करण्यासाठी जाणार नाही. तर जी भक्ती असते आपल्या मुलीला मोनलला समजावून सांगते की जर तू गेली नाही तर विचार कर, जो गुज्जर सिंग इन्स्पेक्टर आहे याच्यामुळेच आपलं घर खर्च चालत आहे. हा जर आपल्याला नोकरीवरून काढून टाकले तर आपण पुन्हा रस्त्यावरती येऊ, पुन्हा आपल्याला काम शोधत फिरावे लागेल. आणि त्यानंतर या मोनलला सर्व गोष्ट कळून चुकते आणि मोनल आपली आई भक्तीला बोलते की ठीक आहे आई, मी जाते. आणि मोनल ही 9:30 वाजता या पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगचा दरवाजा वाजवते. गुज्जर सिंग दरवाजा उघडतो, समोर बघतो भक्ती देवीची जी मुलगी असते ही जवान मुलगी, सुंदर मुलगी त्याच्या घरी आलेली असते. आता ह्या मुलीची सुंदरता बघून गुज्जर सिंगला वेगळं काहीतरी जाणवू लागतं, त्याच्या मनामध्ये वेगळ्या इच्छा निर्माण होतात आणि हा गुज्जर सिंग त्या ठिकाणी बसून आता दारू पिऊ लागतो. आणि जी मोनल असते ही प्रामाणिकपणे त्याच्या घरामध्ये काम करू लागते. मोनल बघत असते गुज्जर सिंग दारू पित आहे, मात्र मोनलला त्याच्याशी काही
घेणं देणं नव्हतं. आता गुज्जर सिंगला जशी नशा होते, हा गुज्जर सिंग या मोनलची सुंदरता बघून मोनलकडे जातो आणि मोनलला बघतो की हे बघ मोनल, तू आता जवान झाली आहे, सुंदर दिसत आहे, तुला देखील काही फिलिंग येत असतील, तुला देखील काही गोष्टी कराव्या वाटत असतील आणि तू ठरवलं तर माझ्यासोबत या गोष्टी जर केल्या तर याबद्दल मी तुला भरपूर सारा पैसा देखील देईन आणि पुढे चालून तुझं लग्न देखील करेन. बस तू माझ्यासोबत वेळ घालव. मात्र ही मोनल या गुज्जर सिंगचं हे अशी गोष्ट ऐकून हिला राग येतो आणि मोनल गुज्जर सिंगला बोलते की मला माझ्या घरी जायचं आहे. गुज्जर सिंग बोलतो की तू माझं ऐक, माझ्यासोबत वेळ घालव. मात्र मोनल ऐकण्यासाठी तयार नव्हती. मात्र गुज्जर सिंग हा नशेमध्ये होता आणि या मुलीला मिळवण्यासाठी तो काही करू शकत होता. गुज्जर सिंग आता विचार करतो ही मुलगी अशी सहजासहजी होकार दाखवणार नाही. तर गुज्जर सिंग त्याच किचनमधील चाकू घेतो आणि या मुलीच्या गळ्यावरती लावतो. मोनलला बोलतो की आता तुला माझ्यासोबत बेडरूममध्ये यावं लागेल आणि माझ्यासोबत वेळ घालवावी लागेल. जर तू आरडाओरड केली किंवा कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तुलाच नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मी संपवून टाकेल. आता गुज्जर सिंगचा असा अवतार बघून मोनल घाबरते आणि मोनल नाईलाजाने या गुज्जर सिंगसोबत बेडरूममध्ये जाते आणि त्यानंतर हा गुज्जर सिंग त्या मोनलसोबत वाईट आणि घाणेरडं काम करू लागतो. मोनल बस त्याला एकच बोलत असते की माझ्यासोबत हे वाईट काम करू नका. मात्र गुज्जर सिंग नशेमध्ये असल्या कारणाने तो मोनलचा पूर्ण फायदा घेतो आणि पूर्ण फायदा उचलल्यानंतर गुज्जर सिंग मोनलकडून दिवसभर काम देखील करून घेतो आणि संध्याकाळी मोनलला बोलतो की कोणाला काही सांगायचं नाही. आणि त्यानंतर हा गुज्जर सिंग स्वतःच या मोनलला आपल्यासोबत घेतो आणि सरळ या भक्तीच्या घरी घेऊन येतो आणि भक्तीला बोलतो की भक्ती, तुझी मुलगी मोनल खूप हुशार आहे, तिने अगदी चांगल्या प्रकारे माझ्या घरातील कामे केली आहे आणि तुझी तब्येत जर ठीक नसेल तर जोपर्यंत तुला ठीक वाटत नाही तोपर्यंत तुझ्या मुलीला तू माझ्या घरी पाठवू शकते. आता हे सर्व ऐकून भक्ती खुश होते. भक्ती गुज्जर सिंगला बोलते की ठीक आहे मालक, काळजी करू नका, मी पुढचे काही दिवस माझ्या मुलीला मोनलला तुमच्या घरीच पाठवेल. आणि गुज्जर सिंग खुश होऊन या भक्तीला पैसे देखील देतो. बोलतो की तुझ्या पतीच्या देखील गोळ्या औषधे घेऊन ये आणि तुझी तब्येत खराब आहे तुझ्यासाठी देखील गोळ्या औषधे घेऊन ये आणि तुझ्या मुलीला उद्या 8 वाजता माझ्या घरी पाठवून दे. आणि त्यानंतर हा गुज्जर सिंग निघून जातो. मात्र जी मोनल असते ही पूर्ण हिच्या मनावरती आघात झाला होता. मोनल त्या ठिकाणी शांत राहून घेते. मोनल ना आपल्या बहिणीला काही सांगते ना आपल्या आईला सांगते की तिच्यासोबत गुज्जर सिंग इन्स्पेक्टरने काय केले आहे. आता तो दिवस जातो, रात्र होते. रात्री मोनलची जी लहान बहीण असते सोनल, हिला मोनल उदास दिसू लागते. तर सोनल मोनलला विचारते की तुला नक्की काय झालं आहे, तू इतकी परेशान का आहे. तर ही मोनल आपल्या बहिणीला खोटं बोलते की आपली आई देखील आजारी आहे आणि आपले वडील देखील नेहमी आजारी राहत असतात, त्या चिंतेने मी त्रस्त आहे. तर अशा प्रकारे ती रात्र जाते. आता दुसरा दिवस जसा उगवतो तर ही भक्ती सकाळच्या 8 वाजल्यानंतर आपल्या मुलीला मोनलला बोलते की तुझं आवरलं का, तुला पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगच्या बंगल्यावरती देखील जायचं आहे. मोनलच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ लागतात. मोनल आपल्या आई भक्तीला विचारते की आई, तुझी तब्येत अजून ठीक झाली नाही का. तर भक्ती बोलते नाही बेटा, माझी तब्येत अजून देखील खराबच आहे. आणि हे ऐकून मोनलच्या डोळ्यातून आणखी अश्रू येऊ लागतात. तर भक्ती मोनलला विचारते की बेटा तुला काय झालं आहे. मोनल आपल्या आईला पुन्हा खोटं बोलते. मोनल आपल्या आईला भक्तीला बोलते की काही नाही आई, वडिलांची देखील तब्येत खराब असते आणि तुझी देखील तब्येत खराब झाली आहे, त्यामुळे मला वाईट वाटलं. आता मोनल बोलते की ठीक आहे आई, मी जाते गुज्जर सिंग यांच्या घरी. आणि त्यानंतर ही मोनल सरळ गुज्जर सिंगच्या घराचा दरवाजा वाजवते. गुज्जर सिंग हा नशेमध्ये दारू पित असतो, आधीच त्याला नशा झालेली असते. तर आता हा मोनलला जसा दरवाजा समोर बघतो तिला आतमध्ये घेतो, दरवाजा बंद करून घेतो आणि सर्वात अगोदर तो या मोनलसोबत पुन्हा तेच वाईट आणि घाणेरडं काम करू लागतो. तो मोनलला बोलतो की काळजी करू नको, पुढे चालून मी तुझं लग्न देखील करून देईन आणि तुझी सर्व जबाबदारी घेईन. मोनल बस त्या ठिकाणी शांत राहून घेते. मोनल आज गुज्जर सिंगला काही बोलत नाही, कारण मोनलला माहीत असतं जर याला विरोध केला तर कदाचित हा व्यक्ती राक्षसी वृत्तीचा व्यक्ती आहे, हा माझा जीव देखील घेऊ शकतो. त्यामुळे मोनल ते सर्व काही सहन करते आणि एवढं काही सहन करून झाल्यानंतर मोनल त्याच्या घरामध्ये दिवसभर काम देखील करते आणि
आणि थकून हारून पुन्हा आपल्या घरी निघून जाते. अशा प्रकारे मोनल त्या घरामध्ये खूप गुमसुम राहते. मात्र तिच्या गुमसुदगीचं कारण ना तिच्या आई भक्तीला कळत होतं ना तिच्या लहान बहीण सोनलला कळत होतं. अशा प्रकारे 6 ते 7 दिवस जातात आणि या 7 दिवसांमध्ये जी भक्ती असते हिच्या मुलीची तब्येत अतिशय डाऊन दिसत असते. मोनलचे चेहरा तिला खूप पडलेला दिसत असतो. भक्ती मोनलला विचारते की नक्की तुला काय झालं आहे. मोनल तिला कसलंही खरं सांगत नाही की पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगने मागच्या 7-8 दिवसांपासून तिच्यासोबत काय कांड केला आहे. आता भक्तीला वाटते की कदाचित मी माझ्या मुलीला त्या ठिकाणी काम करण्यासाठी पाठवते म्हणून मुलगी त्रस्त राहत असेल. आता भक्तीची तब्येत देखील ठीक झाली होती आणि ही भक्ती देखील आपल्या मुलीला मोनलला बोलते की काळजी करू नको, आता उद्यापासून मीच या पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगच्या घरी जाणार आहे. आणि अशा प्रकारे दुसरा दिवस उगवतो. जी भक्ती असते ही स्वतः सकाळी 8 वाजता गुज्जर सिंगच्या घरी जाते. आता गुज्जर सिंग भक्तीला 8 दिवसानंतर आपल्या घरात बघून खूप खुश होतो आणि त्या ठिकाणी नशा करून तो भक्तीसोबत देखील तेच वाईट आणि घाणेरडं काम करतो. मात्र भक्ती हिची यामध्ये सर्व मर्जी होती, तिची इच्छा होती, कारण तिने स्वतःच हे काम सुरू केलं होतं. तिची मजबुरी होती, तिची गरिबी होती, त्यामुळे तिने स्वतःहून गुज्जर सिंगसोबत वेळ घालवणं सुरू केलं होतं आणि गुज्जर सिंगसोबत तिचं अगोदरपासून हे संबंध होते. मात्र भक्तीला माहीत नव्हतं की या गुज्जर सिंगने तिच्या मुलीसोबत काय कांड केला आहे. अशा प्रकारे आता बरेच सारे दिवस जातात. या दरम्यान जो गुज्जर सिंग पोलीस इन्स्पेक्टर असतो हा भक्तीसोबत नियमितपणे असंच वाईट आणि घाणेरडं काम करत होता. आणि एक तारीख येते 27 मे 2026चा दिवस असतो. संध्याकाळचे लगभग 4 वाजलेले असतात. जी सोनल आणि मोनल असते हे घरामध्ये छोटे मोठे काम करत असतात. मोनल भांडे धुवत असते, तर भांडे धुता धुता या मोनलला अचानक उलट्या येऊ लागतात. आता जी सोनल असते तिची लहान बहीण मोनलकडे पळत येते आणि मोनलला विचारते की तू काय खाल्लं होतं, तुला खूप उलटे येत आहे. मोनल सोनलला बोलते की मला चक्कर देखील येत आहे. सोनल घाबरते आणि आपल्या आईला बोलावून आणते. भक्ती देखील घरी येते आणि नंतर आपल्या मुलीची अवस्था बघून आपल्या मुलीला बोलते की चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. आणि त्यानंतर भक्ती आपल्या दोनही मुलींना घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. त्या ठिकाणी लेडीज डॉक्टर असतात. लेडीज डॉक्टरला भक्ती सांगते की बघा माझ्या मुलीला चक्कर देखील येत आहे आणि उलट्या देखील होत आहे, तिला काय झालं बघा. त्यानंतर लेडीज डॉक्टर या मोनलची ट्रीटमेंट करू लागते, तपासणी करते. तर त्यानंतर भक्तीला ती थोडी साईडला घेऊन जाते आणि लेडीज डॉक्टर भक्तीला सांगते की तुमची जी मुलगी आहे ही पोटाने आहे, ही प्रेग्नेंट झाली आहे. आता हे सर्व जेव्हा भक्ती ऐकते हिच्या पायाखालची जमीन सरकते. भक्तीला फार वाईट वाटतं, फार राग येतो. मात्र भक्ती त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काही कांगाव करत नाही. तर ती लेडीज डॉक्टरला बोलते की माझ्या मुलीसाठी काही गोळ्या औषधी द्या. मुलीसाठी ती मेडिकल घेते आणि सरळ आपल्या दोनही मुलींना घरी घेऊन येते. आणि घरी गेल्यानंतर ही भक्ती आपल्या मुलीला मोनलला खूप भयंकर मारहाण करू लागते आणि बोलते की तू कोणासोबत तोंड काळं केलं आहे, तू कुटुंबाचं सर्व इज्जत घालवली आहे, तू संपूर्ण कुटुंबाची मान शरमेने खाली घातली आहे. आता जी मोनल असते ही सुरुवातीला सर्व काही सहन करते. भक्ती तिला आता खोदून विचारू लागते की बोल तू कोणासोबत तुझं तोंड काळं केलं आहे. तर ही मोनल आता रडू लागते आणि रडत रडत आपल्या आईच्या मिठीमध्ये विसावते आणि आपली आई भक्तीला बोलते की आई माझ्यासोबत जे झाले हे तुझ्या चुकीमुळेच झाले आहे, कारण मला पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगने सर्व काही सांगितलं आहे. आता पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगचं जसं नाव भक्ती ऐकते आपल्या मुलीला विचारते की पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगने तुला काय सांगितलं आहे. तेव्हा ही मोनल तिच्या आईला भक्तीला सांगते की तू पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगसोबत वाईट आणि घाणेरडं काम करत असते आणि त्या पोलीस इन्स्पेक्टरने मला सर्व काही सांगितलं आहे आणि त्याने माझ्यासोबत देखील 7 दिवस हेच वाईट आणि घाणेरडं काम केलं आहे. आता जी भक्ती असते हिला हे ऐकून फार वाईट वाटतं, फार राग येतो. जी भक्ती असते ही रडू लागते कारण तिची पोल खोलली होती आणि तिला गुज्जर सिंग पोलीस इन्स्पेक्टरचा राग देखील येत होता. आता भक्ती या आपल्या मुलींना बोलते की मुलींनो यामध्ये माझीच चूक आहे, मीच वाईट वळणाला लागले होते, आपली गरिबी होती त्यामुळे माझी मजबुरी होती, मी ते काम केलं. मात्र मला माहीत नव्हतं की गुज्जर सिंग माझ्याच मुलीसोबत असं काम करेल. मात्र मी आता त्या पोलीसला
गुज्जर सिंगला सोडणार नाही. तर आता ही सोनल जी असते, भक्तीची लहान मुलगी, ही खूप हिंमतवाली असते. सोनल आपल्या आईला बोलते की आपण त्या गुज्जर सिंगचं काम तमाम करून टाकू, त्याला या जीवनातूनच हटवून टाकू. भक्ती बोलते की ते इतकं सोपं वाटतं का? भक्ती बोलते की चला आपण त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू. मात्र भक्तीच्या ज्या 2 मुली असतात, सोनल आणि मोनल, या दोन्हीही मुली भक्तीला सांगू लागतात की आई विसरू नको, तो जो व्यक्ती आहे खूप पॉवरफुल व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्याची पोलीस स्टेशनमध्ये देखील चांगली ओळख आहे. तो ऑलरेडी पोलीस इन्स्पेक्टर राहिला आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणी पैसे देऊन त्याचं प्रकरण दाबून घेईन, सर्व काही सोडून घेईन आणि आपला बदला त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही, आपल्याला न्याय मिळणारच नाही. तर भक्ती बोलते की मग काय केलं पाहिजे? तर तिची जी सर्वात लहानी मुलगी असते ही खूप हिंमतवाली असते. सोनल बोलते की आपण आज रात्री त्याच्या घरी जाऊन त्याला कायमस्वरूपी या जीवनातून हटवून टाकू. भक्ती देखील हाच विचार करत असते. भक्ती आपल्या दोनही मुलींना बोलते की ठीक आहे, आपण तसंच करू. आता भक्तीची जी मोठी मुलगी होती मोनल, तिच्यासोबत वाईट झालं होतं, तर हिला देखील हिंमत येऊ लागते आणि अशा प्रकारे रात्रीचे 9:30 वाजतात ही भक्ती त्या ठिकाणी 2 चाकू घेते आणि दोनही चाकू आपल्या दोन्ही मुलींच्या हातामध्ये घेते आणि तिच्या हातामध्ये एक धारदार कोयता उचलते आणि सरळ रात्रीच्या 9:30 वाजता या 3ही मायलेकी गुज्जर सिंगचा दरवाजा वाजवू लागतात. गुज्जर सिंग ऑलरेडी त्या ठिकाणी बसून दारू पिलेला असतो, त्याला भरपूर सारी नशा झालेली असते आणि तो नशेमध्ये दरवाजा उघडतो. समोर बघतो त्याची प्रेयसी भक्ती तिच्या 2 मुलींना, जवान मुलींना घेऊन आलेली असते. आता हे सर्व बघून जो गुज्जर सिंग नशेमध्ये असतो हा विचार करतो की आता या 3ही मायलेकी माझ्यासोबत त्यांची वेळ घालवण्यासाठी आल्या आहे, कदाचित या पुढे चालून धंदा करणार आहे आणि हा विचार करून गुज्जर सिंग यांना आतमध्ये येण्यासाठी सांगतो. मात्र या 3ही महिला खूप चिडलेल्या असतात. भक्ती कसलाही विचार न करता दोन्ही मुलींना त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी सांगते. तर जी मोनल असते, सर्वात अगोदर या गुज्जर सिंगच्या पोटामध्ये चाकू खूपसू लागते. सोनल देखील त्याच्या पोटामध्ये चाकूने वार करू लागते आणि बघता बघता जी भक्ती असते आपला लपवलेला कोयता काढते आणि त्या कोयत्याने गुज्जर सिंगच्या गळ्यावरती वार करते. त्याची मान धडापासून वेगळी करण्यात येते आणि इतकं करून देखील या मोनलचा राग शांत झाला नव्हता, कारण मोनलसोबत गुज्जर सिंगने वाईट केलं होतं. मोनलची जिंदगी त्याने बर्बाद केली होती. मोनल कसलाही विचार न करता या गुज्जर सिंगचा जो प्रायव्हेट पार्ट असतो तो देखील कट करून टाकतो आणि जेव्हा या 3ही मायलेकींची मनाला शांती भेटते, तिघीही जणी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि त्या ठिकाणी तिघी स्वतःला सरेंडर करून टाकतात. भक्ती पोलिसांना सांगते की माझ्या 2 मुलींसोबत मी मिळून पोलीस इन्स्पेक्टर गुज्जर सिंगचा जीव घेतला आहे, त्याचा खून केला आहे. आता हे सर्व ऐकून पोलीस गुज्जर सिंगच्या बंगल्यावरती जाऊन पोहोचतात, तर त्याचा मृतदेह पडलेला असतो. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात येतो, पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये भक्ती आणि मोनलला विचारण्यात येतं की तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर राहिलेल्या गुज्जर सिंगसोबत असं का केलं? तर भक्ती सांगते की जो गुज्जर सिंग होता याने माझ्या मोठ्या मुलीचं आयुष्य खराब केलं होतं. जी मोनल असते ही पोलिसांना सांगते की गुज्जर सिंगने माझं आयुष्य बर्बाद केलं, माझ्या आईसोबत देखील माझ्या आईच्या गरिबीचा त्याने फायदा घेतला, माझ्या आईसोबत देखील त्याने हेच खेळ केला, त्यामुळे आम्ही तिघींनी मिळून त्याच्यासोबत हे काम केलं आहे. आता पोलीस हे भक्ती, सोनल आणि मोनल तिघींविरुद्ध कानूनी कारवाई करतात. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट भक्ती, मोनल आणि सोनल या 3ही मायलेकींना कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान भक्ती, सोनल आणि मोनल या 3ही मायलेकींनी पोलीस इन्स्पेक्टर राहिलेल्या गुज्जर सिंगसोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? याबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे नाही, कोणाच्याही भावना दुखावणे नाही, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ नेहमी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.